रूल असतो, जर तुम्ही खाली लाईट घातलंय आणि वरती जर तुम्ही डार्क कलर घातला तर यू लुक स्लिम. सो या प्राइस मध्ये और क्या चाहिए यार, तुमको क्या चाहिए. मला मेशोने सरप्राईज केलंय. खूप छान आहे, खूप छान आहे. हॅलो. तर आज आपण एक क्विक असा कुर्ती हॉल करणार आहे. मी तसं मोस्टली शॉर्ट कुर्ती जशी मी घालत नाही, बिकॉज बॉटम साईज मोठा असल्यामुळे. सो आय डोंट प्रिफर. पण आता मेशोवरती मी बघत होते, सो खूप छान छान असे ऑप्शन्स भेटले मला. तसे जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे की मेशोवरनं तशी नॉर्मली मी शॉपिंग करत नाही. केली तरी आय डू ज्वेलरी किंवा दुसरे जे स्टफ असतात ते. पण क्लोदिंगसाठी मी मोस्टली मिंत्रा वगैरेच प्रेफर करते. बट खूप छान छान ऑप्शन्स होते मला. सो म्हटलं की तुमच्यासोबत पण ते शेअर करावं. आणि अराउंड 200 रुपीजच्या आतमध्येच आहेत सगळ्या कुर्तीज. आणि अशा नाही आहेत की बॅकलेस किंवा सिवलेस. मी मोस्टली सिवलेस घालत नाही. माझं तुम्ही कधी बघितलं असेल ना, म्हणजे फिरायला जाताना वेगळी गोष्ट आहे, बट डेली मध्ये कधी बघताल तर माझे स्लीव्स मोस्टली एवढेच असतात. बिकॉज इंडियन बॉडी आहे, अशी आपले दिसतात हे बायसेप्स. आणि त्यामुळे मग ते एकदम इथे थोडंसं लूज लूज पण दिसते स्किन. तर मला पर्सनली ती आवडत नाही. सो मी सिवलेस किंवा माझे ब्लाऊज पण एवढ्या हाताचे नसतात, इट इज फुल हात. सो मग मी प्रेफर करत नाही मोस्टली शॉर्ट स्लीव्स. तर आत्ताचे पण जे सगळ्या कुर्तीज मी ऑर्डर केलेल्या आहेत तर त्या पण अशा सगळ्या मोठ्या हाताच्या आहेत. सो तुम्हाला एक एक ऑप्शन दाखवेल मी, आणि पाहिजे तर मग इकडे फोटो पण अटॅच करेल त्याचा, की कसं काय, किती प्राइस आहे आणि कोणता प्रोडक्ट कोड आहे ते. पाहिजे तर मी लिंक पण शेअर करेल तुमच्यासोबत. सो लेट स्टार्ट. ही पहिली कुर्ती आहे. तर असं बलून पॅटर्न आहे आणि तुम्हाला इथे साईडला त्याची प्राइस वगैरे सगळं दिसत असेल. कॅश ऑन डिलिव्हरीचे थोडेसे एक्स्ट्रा चार्जेस असतात, यु नो. सो थोडंसं 4-5 रुपये एक्स्ट्रा दिसतील तुम्हाला 200 पेक्षा. बट ऑनलाईन मध्ये तुम्हाला त्याचा डिस्काउंट भेटून देतो. तर ही कुर्ती पण खूप छान आहे. नेक वगैरे पण डीप नाही आहे, प्लस लेंथ पण व्यवस्थित आहे. इथपर्यंत लेंथ आहे त्याची मोस्टली. सो तुमचा जो हेवी पार्ट असतो तो कव्हर होऊन जातो. सो खूप छान असं स्लिम लुक देतो तो तुम्हाला. तर हे तुम्ही ब्लॅक ट्राउझर सोबत पेअर करू शकता. एकच प्रॉब्लेम आहे, फक्त फोटोमध्ये दिसत असेल तुम्हाला की त्याचे फुल स्लीव्स दाखवतात म्हणून, बट ह्याच्यात फक्त 3/4 स्लीव्सच आलेले आहेत, फुल स्लीव्स नाही आहेत. सो तेवढाच एक प्रोडक्ट मध्ये मिसमॅच आहे. बाकी क्वालिटी आणि ट्रान्सपरंट पण नाही आहेत ही कुर्ती. सो क्वालिटी वगैरे पण व्यवस्थित आहे. सो प्राइस प्रमाणे तर मला ह्याचं खूप छान वाटली ही कुर्ती. स्लीव्स जरी आपण इग्नोर केले, बट कन्सिडरेट आहे एवढे ओकेच स्लीव्स. सो ह्याच्यासाठी थम्स अप. नेक्स्ट, मी तर ही नेक्स्ट वाली तर यूज पण केलेली आता, म्हणून तुम्ही वाट पण नाही बघितली ती. त्याच्या रेड कलरची आहे. सो दिस इज इट. ही पण तशी मोठीच आहे. त्याचं कोड इथे तुम्हाला अटॅच करून देईल. त्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि असे लीव्सचा पॅटर्न आहे. सो ह्याचे पण तुमचं स्लीव्स ह्याचे पण मोठेच आहेत, अराउंड याच लेंथचे आहेत. आणि थोडीशी ह्याच्यापेक्षा इथपर्यंत खालपर्यंत जाती. मी तुम्हाला ट्राय करून दाखवते ही. सो अशी दिसते. मला ही खूप आवडली बिकॉज याची लेंथ थोडी व्यवस्थित आहे आणि फिटिंग वगैरे काय नाही केलेली. ही जशी आली होती मी तशीच घातलेली आहे. सो आणि ह्याची तुम्ही स्लीव्सची लेंथ पण बघू शकता, व्यवस्थित आहे. आणि ह्याला 2दा-3दा माझी वेअर करून झाली याला आता. त्यामुळे त्याचे क्वालिटी पण अशी हे नाही झालेली की प्राइस प्रमाणे तुम्हाला असं वाटेल की एक 1 वॉश असेल म्हणून, बट नाही, तसं काही नाहीये. 3-4 वेळा धुवून झालेलं आहे. स्टिल इट्स इंटॅक्ट. मेन इस्त्रीची गरज नाही आहे ह्याला, त्यामुळे ते खूप छान वाटतं. कॉलर असं तुमचं आहे, व्यवस्थित आहे. कलर पण चांगला आहे याचा. याच्यामध्ये खूप कलर ऑप्शन होते, बट मग परत माझं मन असं ब्लॅक कलर कडेच जातं. बट मी कंट्रोल केलं आणि थोडे वेगळे कलर घेतलेत.
तुम्हाला पाहिजे तर दुसरे कलर ऑप्शन्स पण अवेलेबल आहे त्याच्यात. सो अशी दिसते. हे ब्लॅक ट्राउझर सोबत मी पेअर केलं, बट तुम्ही त्याला व्हाईट ट्राउझर्स किंवा स्किन कलरचे जे डार्क स्किन कलरचे असतात ना ट्राउझर्स, त्याच्यासोबत पण तुम्ही त्याला पेअर करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अगेन ब्लॅक कलर. सो दिस इज इट. ही कुर्ती आहे आणि ही मला व्हाईट ट्राउझर वरती पेअर करायची, बट माझ्याकडे आता अवेलेबल नाहीये व्हाईट ट्राउझर. सो याच बघा, ह्याची नेकलाईन अशी दिसती आणि ह्याचे पण मोठे स्लीव्ज आहेत. माझ्याकडे कोणतेही क्लोथिंग तुम्ही करताल डेली यूजचे तर त्याच्यामध्ये सगळे स्लीव्ज असेच असणार आहेत. जास्तीत जास्त एवढे दिसतील तुम्हाला, बट लॉंगच. आणि बॅकलेस वगैरे नाही, फुल बॅक कव्हर आहे. आपले मॉडेस्टचे डेली यूज साठी आपण कम्फर्टेबली घालू शकतो ते कपडे आहेत. तर हे पण तुम्हाला मी आता ट्राय करून दाखवते. आता ही अशी दिसते. ही थोडीशी शॉर्ट आहे, शॉर्ट कुर्ती प्रमाणे. मला थोडी लेंथ ह्याच्यापेक्षा अजून मोठी पाहिजे असती, बट तरी पण ओके आहे. थोडं हाताला टाईट होते मला इकडे, बट स्टील इट्स नाईस आहे. बघा, हे जास्त डीप पण नाही आहे, व्यवस्थित आहे. त्याची प्राइस इथे तुम्हाला डिस्प्ले होत असेल. आणि छान आहे, सॉफ्ट आहे मटेरियल, सॉफ्ट एकदम. हे मोस्टली तुम्ही याच्यावर व्हाईट ट्राउझर्स घातले तर अजून छान दिसेल ही कुर्ती. मला मोस्टली बेल्ट बॉटम माझं हे असल्यामुळं, थोडं मोठं असल्यामुळं आय डोंट प्रेफर व्हाईट ट्राउझर्स. सो ब्लॅक वरती पण छान दिसते, पण व्हाईट वरती क्लासी. हे पोनी बांधून पण तुम्ही असे राहू शकता. सो दिस इज गुड. नेक्स्ट आता ब्लॅकला थोडासा आपण जरा ब्रेक देऊ आणि थोडा वेगळा कलर आता मी ट्राय केलाय. सो दिस इज पोपटी कलर किंवा मेहंदी कलर तुम्ही म्हणतो ना आपण, मेहंदी कलर, सॉरी, मेहंदी कलर मध्ये घेतले. स्लीव्स परत मोठे आहेत आपले आणि गळा त्याचा असा आहे. सॉफ्ट आहे मटेरियल याचं, खूप सॉफ्ट आहे. त्याची प्राइस तुम्हाला इकडे दिसेल काय आहे ते. सो व्हेरी सॉफ्ट अशी फुलांची डिझाईन केलेली त्याच्यावरती. हे पण परत तुम्हाला व्हाईट ट्राउझर वरती एक नंबर. सो हे आता आपण ट्राय करू आणि बघूया. ओके, सी, वाव, हा कलर घेतला पाहिजे. व्हेरी नाईस कलर. हे पण खूप छान आहे. परत तुमचे स्लीव्स एवढेच मोठे त्याचे. कम्पेअर टू प्राइस ना, मला मेशोने सरप्राईज केलंय. खूप छान आहे, खूप छान आहे. मी स्वतःहून ह्याला घेईल, परत ट्राय करेल मी थोडे मेशोचे कपडे. आय डोंट ट्राय, मला असं वाटतं की क्वालिटी चांगली नाही येत म्हणून, बट गुड मेशो. तर हे, आणि प्लीज हा स्पॉन्सर्ड नाहीये हा व्हिडिओ. मी खूप नवीन क्रिएटर आहे, सो असं काही कमिशन वगैरे नाहीये. पण माझ्याकडं आलं होतं, आय वॉन्टेड टू हेल्प यू. मॉडेस्ट कुर्तीज कोणत्या कोणत्या चांगल्या तुम्हाला भेटू शकतात अफोर्डेबल प्राइस मध्ये, तर मी तुमची त्याच्यामुळे मदत करते. सो हे असं छान दिसेल. आणि हे तुम्ही व्हाईट ट्राउझर्स वरती ट्राय करा. एकदम लूज व्हाईट ट्राउझर्स असतात आपले, ते कॉम्बिनेशन खूप छान दिसतं. आणि जर तुम्ही, म्हणजे एक रूल असतो, जर तुम्ही खाली लाईट घातलंय आणि वरती जर तुम्ही डार्क कलर घातला तर यू लुक स्लिम. तुमचं जर हे मोठं नसेल तर यू कॅन ट्राय दॅट कॉम्बिनेशन. बट हे छान दिसतं. आय एम लव्हिंग इट. सुंदर. आता आपण नेक्स्ट कुर्ती बघूया. अगेन एंट्री ऑफ माय ब्लॅक कलर. तर ही आहे कुर्ती, सेम तसेच आहे ब्लॅक कलर मध्ये. आय थिंक ह्याचे पण स्लीव्ज असे आहेत, मोठेच आहेत. आणि गळा पण लो नाहीये, मोठा गळा, छोटाच गळा याचा. हे असे बॅक मध्ये. बघूया ही घालून. देन आय विल शो यू. माय गॉड, सो गुड.
खूप छान आहे, खूप छान आहे. याच्यात मी लुकडी सुकडी पण दिसतीये, स्लीव्स पण माझ्या बरोबर आहेत आणि हा जो गळा आहे तो पण एकदम परफेक्ट आहे. नाईस फॉर ऑफिस गोईंग, की तुम्हाला स्टाईल पण भेटते आणि प्लस व्यवस्थित कम्फर्टेबल आहे यार, खूपच छान. बघा, सो दिस फिट स्टिल इयर, त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन पण नाही कशाचं. दिस लुक्स गुड, व्हेरी नाईस, खूप छान दिसतंय. व्हेरी नाईस. इथे तुम्हाला प्राइस डिस्क्रिप्शन दिसत असेल त्याचा. सो या प्राइस मध्ये और क्या चाहिए यार, तुमको क्या चाहिए. दिस व्हेरी नाईस. तर अशा 5 कुर्त्या मी घेतल्या होत्या आणि आय ट्राय की अजून प्रोडक्ट्स मी तुमच्या समोर आणेल की कोणते अफोर्डेबल आहेत आणि आपण घेऊ शकतो. एक मी मे महिन्यात युरोप टूरला पण गेले होते, तर तुम्हाला त्याचे प्रोडक्ट्सची डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील की कोणते कोणते ड्रेस कोणत्या साईटवरनं मी ऑर्डर केले असतील आहेत म्हणून, तर तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये, मी तुम्हाला ते नक्की देईल. आणि तुम्हाला त्याचे मग वेगवेगळे एक्सप्लेन करेल की इथं मी हा ड्रेस का घातला होता अँड व्हॉट इज दिस ड्रेस, ह्याची क्वालिटी कशी होती, मला त्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटलं नाही वाटलं किंवा काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात तुम्हाला. सो मला सांगा, मी तुम्हाला सांगते. मी आता थक गई. तर असे होते 4-5 कुर्त्या मी ऑर्डर केल्या होत्या आणि याच्यातली तर मी काही रिटर्न नाही करणार आहे, बिकॉज सो गुड, छान आहे. 200 रुपयाच्या आतमध्ये अजून तुम्हाला काय पाहिजे, काय पाहिजे पोरीने, तुम्हाला काय पाहिजे. सो दॅट्स इट. आपण परत नेक्स्ट हॉल मध्ये भेटूया. तुम्हाला जसं पाहिजे वी कॅन डू. अजून असे मी भरपूर आयटम्स ऑर्डर केले होते जे 100-150 रुपयामध्ये क्यूट आयटम्स असतात ना आपले, सो ते पण मी ऑर्डर केले होते. तर तुम्हाला त्याचाही व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. कमेंट केल्याशिवाय मी कोणताही व्हिडिओ करणार नाहीये, कमेंट करून सांगा मला. सो चला आता मग आपण आज इथेच एंड करूया अँड देन बाय.